मातीचा उपास पाळतो नाही का, त्या मातीचा एकमेव महाराष्ट्रामध्ये आहे कारागृह लेजेंडरी जागा. बाहर जाके उतरले थे अभी यार. चलो भाई इधर से चलते अभी जाते हैं होटल पे फ्रेश होने के लिए. Few moments later. मित्रांनो अशा प्रकारे आता आपण चाललेलो आहे कोराडी देवीच्या मंदिरामध्ये, जो की खूप मोठा आहे. किमान तो 500 करोडाचा प्रोजेक्ट आहे असं तो आम्हाला कॅब ड्रायव्हर सांगतो होता. तर आमच्या इथं पोहोचलेलं आहे, आपल्या समोरच आहे. म्हणजे मी आता बॅक साईडला आहे, समोर इंट्रो आहे भारी आहे म्हणजे. आणि तुम्हाला एक असं एक पॉईंट दाखवतो ना, तिथे आपल्याला श्री हनुमानांची मूर्ती दिसते ती खूप मोठी. आता ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटी दिसत असेल, पण ती ड्रोनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आम्ही प्रयत्न करू ते ड्रोनमध्ये कॅप्चर करण्याचा. जो मंदिर आहे ना, तो मंदिर पण मी बऱ्यापैकी कॅप्चर करेन, कारण की जो तुम्हाला मोबाईलमध्ये मी दाखवेन ना, तर तुम्हाला काहीच वाटणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष समोर बघू नाही तेव्हापर्यंत. तर जेवढं होईल तेवढं मी दाखवतो तुम्हाला, म्हणजे जे मेन सीन आहेत ते. बाकी आता बॅक साईडला आहे ना, तो मागे तुम्ही बघता श्री स्वामीनारायण, काय बोलतो स्वामीनारायण काय होता नाही श्रीराम काहीतरी होता ना श्रीराम भारतीय कला. हां, तर मागे आहे तो आपला श्रीराम भारतीय कला सेंटर. म्हणजे ना त्याचे 2 फ्लोअर आहेत. तर फर्स्ट फ्लोअर ना आपल्या श्रीरामांची पूर्ण माहिती आणि पेंटिंग वगैरे आहे, म्हणजे जी कथा कशी म्हणजे हां ते चित्रपटित म्हणजे कथा कशी होती श्रीरामायणची सर्व तिथं आपल्याला दाखवायचं आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जो फर्स्ट फ्लोअर आहे ना, तिथे आपले महाराजांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सर्व जे काही आपले वीर योद्धा होते त्यांची माहिती आणि पेंटिंग्स आणि आपले फ्रीडम फायटर जे होते त्यांची तिथे आपल्याला माहिती दिलेलं आहे. आपले सोल्जर वगैरे खूप मोठा आणि बघण्यासारखं बी आहे, एकदम भारी आहे. तर तुम्ही कधी आले तर नक्की तिथे या. बाजूला आहे आपला कोराडी मातेचं मंदिर, जो बी खूप भारी आहे. आपण गेलतो ना, एक नंबर आहे मंदिर. म्हणजे आपला महाकालेश्वर उंजन त्याची एकदम असा थीम चव्हाणी आहे तो. तुम्हाला मूर्ती दाखवली ना, त्या मूर्तीजवळ तुम्ही माझी बघू शकता समोरच आपल्या माझ्या मुलीची मूर्ती किती मोठी आहे ना. हा समोर तलाव. मला तर वाटतं इथं ना काहीतरी लाईट शोचं काय काम असेल, म्हणजे अजून काम चालू आहे पुढं. मूर्तीचा पण काम माणूस मला वाटतं झालेला आहे मस्त पूर्ण भगव्या रंगामध्ये आपल्या हनुमानाची मूर्ती वरती झेंडा. आणि तुम्हाला जो सांगेल ना श्रीरामांचं ते सर्व माहिती आणि ते फोटो विटो म्हणजे रामायण वगैरेचे सगळं ते तिथं आहे ना. तो मंदिर देवीचं इथं आहे, तो मस्त आहे खूप. आत्माने गेलतो ना, एकदम भारी, खूप एकदम छान, एकदम असा टॉपची आहे आत्माने. तर अजून एक स्थळ आहे त्याला साफसफाई चालू आहे, तिथं काहीतरी होणार वापस एंट्री समोर अशी. तर आता आम्ही त्या इथून अजून एक प्लेस आहे ते तुम्हाला भेटेल ब्लॉगमध्ये बघायला. तर ब्लॉगमध्ये बनवून जा. तर तुम्ही सध्या आता सिनेमॅटिक ड्रोन शॉट एन्जॉय करा. मित्रांनो आता आम्ही गेलेलो आहे टेकडीवरचा गणपती. तर तिथं दाखवायला काही भेटणार नाही, कारण आम्ही लगेच दर्शन घेतलं आणि निघलो. तर आता आपण निघालो आहे स्वामीनारायण मंदिर. तिथे ना रात्री खूप भारीचं नसते, पूर्ण असं लाईटी बिटी वगैरे भेटतात. असा काकाचा तो रिक्षावाला आम्हाला तेही घेऊन चाललेला आहे. तर ब्लॉगमध्ये बनवून जा. अजून एक स्पॉट आहे आपल्याला बघा भेटणार आहे. तर गाईज आता आपण आलेलो आहे स्वामीनारायण मंदिराच्या इथे. तर बघू शकतो तुम्ही पाठीमागे आहे आपल्या तो मंदिर. आणि आम्ही मंदिराशी जाऊन आलेलो आहे. तर ते बोलतात की 7 वाजता चालू होईल. मग आम्ही विचार केला आतमध्ये बघून आलो कसं काय आहे ते. चालू तो इथे नाश्ता करायला, तोपर्यंत त्यांचं लाईट चालू होतील ना. आणि इथं एक बॅड न्यूज आहे ती आपल्याला की इथे ड्रोन अलाव नाही आहे, तिथं बोटले लावलेले आहे. आता आपण काय म्हणजे जेवढे क्लिप होतील तेवढं दाखवायचा प्रयत्न करू. आणि त्यांचा रातचा लाईट शो म्हणजे पूर्ण मंदिर लाईटचा साईने जगमग झालेला असतो. बघू कसं आहे काय तो पण आमच्या हॉटेलवर मस्त फ्रेश झालो. तिथे काय सीन झाला माहिती काय, मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली आणि गोप्रो आणलेला, पण त्याचं ना आम्ही मेमरी कार्ड जाण्याचं आहे सर लॉक, त्याचा काही शॉर्ट काय भेटणार नाही.
ते नाईट सीन्स बघायला असतात आम्ही तेवढं काही म्हणजे होतं भारी पण अंधार दिसत होता म्हणून तेवढं काही दाखवायचं मला वाटलं नाही की घेऊ ते करून मोबाईलच्या बॅकग्राऊंड होती मग आम्ही डायरेक्ट आमच्या हॉटेलवर आलो मस्त फ्रेश होऊन झालो आता चाललो खाली जेवायला तिथं हॉटेल वगैरे बघू. The next day. वेलकम टू सेकंड डे. आता मस्त रेडी बेडी झाले बॅग पण घेतल्या आता आपण चाललेलो आहेत रामटेकला. मग वाघ बी रेडी होले लोकेशन बघते चला आपण आता भेट आपल्या रामटेक पॉईंट. 2 hours later. आपण आलेलं आहे रामटेक इथे मग काही तर बसले आराम करीत. तुम्ही या मंदिराची रील पाहिली असेल इंस्टाग्रामवर तिथे त्यांनी ना संध्याकाळची शूट केली होती त्यात मंदिर अख्खा पूर्ण भगवा दिसतो तो म्हणजे पिंक हा पिंक असा. तर आता आम्ही आलेलो आहे दुपारी तर आम्हाला तसे भेटणार नाही तरी बघू असं आम्हाला भेटतो एकदम भारी असतं एकदम भारी. आता वरती आलेलो आहे थोडासा फक्त 10 मिनटाचा रस्ता असेल. काल ती माकडे वगैरे होते म्हणून खाली शूट नाही केलं त्यांचा पण इंटरेस्ट नाही ते चुप बसले. तर चला आता जाऊ मग पुढे. मित्रांनो आता आपण आलेला आहे एकदम टॉपच्या ठिकाणी म्हणजे तो हायस्ट पॉईंट आहे ना त्या ठिकाणी इथून पूर्ण व्ह्यू बघा असा दिसतो. हा आहे मंदिर समोर मस्त ना एकदम भारी. ते आपले राजपूत वगैरे कसं असतात त्यांच्या टाईपमध्ये असं थीममध्ये दिसतो जरा. नाही इथून व्ह्यू असा तर जा म्हणे तिथे गाणं पूर्ण मित्रांनो वरती काय बोला माहिती आहे का आपली स्टोरेजच फुल झाली मग ठेवल्यावरती तिथं चालू आपला ब्लॉक वगैरे तिथे स्टोरेज फुल झाली मग आलो खाली आमचं झालं सगळं बघून नंतर पण होतो तिथे होता म्हणजे पहिले स्टार्ट करायचं इथून इथे थोडीशी एक जागा होती ती बघणी होती तिथे काहीतरी आहे मोठं एक आम्ही आता खाली उतरतो ना. आता जाणार आहे एक अंबाला नावाचा काहीतरी एक घाट आहे तिथे ना वाराणसी सारखा एक वाय तिथे म्हणजे वाराणसीला कशी नदी असते पायट्या आणि बाजूला सर्व मंदिर असते ना मोठे असतात तसा सीन आहे तिथे तर तो बघायला जाणार आम्हाला उतरतो खाली ते समोर काय ते पार्किंगचे 1 किलोमीटर कुठे जाणार आम्ही. खालती एक मस्त एक मंदिर होता तिथं तिथे जाणार आम्ही. इथे पायमार्ग जाणार कारण तुला रिक्षापेक्षा करू पण डबल ठेवला त्याला हे अकरा मस्त चिलकत बसले ना तिथं फुल कोण माहिती काय आऊसा देवाला जेलता आऊसा देवाला जेलता अख्खा पॅकेट घेतलाय बोल तो अकरा जाऊया साल तो बोलतो साला देऊन चुकी केली ते लगेच देवाला जाऊन चुकी केली ना होती ना की आपल्या एकादशीचा उपास पाळतो नाही का त्या मातीचा एकमेव महाराष्ट्रामध्ये आहे तो वरती दिसता का एकमेव एकच मंदिर वरा मंदिर ही. अरे तुम्ही बघले का विष्णू होता अरे रील नका माहिती का त्याच्या खालच्या जेला नाही ना कोणी तर म्हणजे तो या चला म्हणजे अख्खा भरले तो याच्या हा काहीतरी मी नाही बघले युट्यूबला बिलता घेतो ना बघ म्हणजे खालती त्याच्या असं म्हणजे गॅप आहे तर त्याच्यानं कोणी म्हणजे त्याच्या आरपानी जर निघला ना म्हणजे तो म्हणजे पामाशे कमी भरले किंवा काय पापमुक्त आहे तो जर अटकला ना म्हणजे तो फुल पापाशा भरले नाही अर्धा अटकता ना मी बघले जाऊन मग तू बघू जाऊन नको जाऊन बिल्कुल रिक्स नहीं लेने का. मित्रांनो रामटेक आणि ती अंबाला लेक पाहून आलेला आहे. आजचा ब्लॉग आपण तिथे एंड करूया. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. मी पण आता निघालेलो आहे आपल्या घरच्या रस्त्याला. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एकदा ब्लॉगमध्ये. तर असंच आपला सपोर्ट राहू द्या. बाय.